आला असेल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. सन्मान आपण करूया. श्री मलंगवाडी संघ मैदानावरती आपण बघितलं 40+ क्रिकेट खऱ्या अर्थाने त्यांनी सुरू केलेलं आहे आणि टीम नव्यानेच त्याची बांधणी झालेली आहे. पण अजूनही बराच वेळ जाईल. त्यांना सगळ्यांना सातत्याने खेळावं लागेल आणि त्यानंतर तो अनुभव घेऊन मैदानावरती तो परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसेल. हा चेंडू लॉफ्ट केलाय. काय जबरदस्त डायव आपण बघतायत. एक सूर मारलाय आणि हा सूर आणि खऱ्या अर्थाने पहिला गडी मात्र इथून मिळवून दिलेला आहे. जणू काय एखादा स्विमर गोताखोर ज्याला आपण म्हणतो की तो जेव्हा एखादी झेप घेतो पाण्यामध्ये उडी मारतो तेव्हा काहीतरी शोधून आणतो तशा पद्धतीने तिथून आपण बघतायत आज झेल टिपलाय आणि फलंदाज बाद झाले आहेत. उसाटणीचा पहिला गडी बाद. थैंक यू. न्यू बैटर. सुपर डिलिव्हरी. विकेट कीपरने चूक केली आहे पण बॅकअप मिळते. हा डॉट बॉल. नाणेफेकीचा कौल बोर्दू संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम ते फिल्डिंग करतायत आणि उसाटने टीमला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. स्टॅकिंग इनला बॅटर आहेत दिलीप आणि नॉन स्ट्राईकला संदीप. ड्राईव्ह करतायत. व्यवस्थित आला नाही बॅटवर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता आणि बघा बोर्दूचे सगळे खेळाडू जणू काय या ठिकाणी आता असं वाटतं की 17-18 वर्षाच्या ज्या पद्धतीने ही फिल्डिंग होते जे एफर्ट्स तुम्ही बघतायत. पालीचे चिरडचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. टीम चिरड. तर धावा 2. 1 विकेट 4 बॉल. फुल टॉस होता. स्वतःला यॉक करून घेतलेला आहे आणि खेन एक डॉट बॉल. 5 चेंडू केवळ 2 धावा 1 विकेट. खूप जबरदस्त बॉलिंग. अंकुश बॉम्बे पुराणा चावल अत्यंत अनुभवी. आणि खेन एक पण हा बाहेर आहे. ऑफस्टमच्या बाहेर. वाईड बॉल आणि इतकी भारी बॉलिंग गेली की एखादा वाईड आल्यानंतर राहू दे म्हटलं जाईल आपसूक. पण इथून जर धावा जास्त आल्या असत्या 2-3 षटकार आले असते तर या वाईडवरती कुठेही म्हटलं नसतं की राहू दे. तर इकॉनॉमिकल बॉलिंग होते आणि त्यामुळे चालेल एखादा बॉल. आणि बघा काय कमबॅक. कॉट बिहाइंड आउट. पंचांनी बोट उचललाय. फलंदाज झालाय बाद. हा दुसरा गडी बाद मैदानावरती 3 वरती. आणि 2 गडी 3 धावा. काय बॉलिंग केली अंकुश बॉम्बेने. सुपर बॉलिंग आणि काय वेग. आणि बदल म्हणलं की भूषणचे आपल्याला आठवण येईल. सध्याच्या घडीला भूषण व्यावसायिक क्रिकेट गाजवते. आत्ताच त्याचा स्टेटस आम्ही बघितला केतन मात्रेच्या सोबतीला. आणि एक अत्यंत प्रचंड वेगवान गोलंदाज डाव्या हाताचा. भविष्य उज्ज्वल आहे. पुढे जाऊन बुर्दलचं नाव आपल्या ठाणे जिल्ह्याचं नाव त्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मोठं करावं. एक वेगवान डाव्या हाताचा गोलंदाज जो चमकदार कामगिरी सातत्याने करतोय. पण यावेळेस मैदानावरती 40+ अंकुश बॉम्बे केवळ 3 धावा देत आहेत. 2 विकेटही इथे प्राप्त केल्या आहेत आणि मैदानावरती पहिलं षटक संपन्न झालंय आणि दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. बॉलिंग मार्कवर धीरज पाटील डीपी येत आहेत. बॉलिंग मार्कवर 4 ओव्हरची मॅच. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना मैदानावरती या ठिकाणी सुरू आहे. एक सेकंड राऊंडची मॅच आपण कव्हर केलेली आहे. पण यानंतर आणखी 2 मॅचेस आणि त्यानंतर शेवटच्या 2 मॅचेस. चला वेळ जास्त घेतात.
बघा टीम बुर्दुल आज चिरड संघाला पॅनल्टी लागली. 3 ओव्हर कंप्लीट वेळेवरती झाल्या नाही म्हणून एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागला त्यांना. तर तुम्ही प्लीज नंतर कुठल्या प्रकारची तक्रार करू नका. तुम्ही टाइमपास करतायत आणि त्यानंतर मग तुम्ही आर्ग्युमेंट कराल तर कुठेतरी हे चुकीचं आहे. कारण पहिले षटक संपल्यानंतर आपण बघतायत किती मिनटं झाल्यात आम्हाला सांगतील. हर्ष शेलार या दरम्यान धावचीची संधी होती, दोन्ही इंडला ती गमावली आहे. आणि बघा सुपर लेग बायचा इशारा अंपायर करतायत. लेग बायच्या रूपाने बॉलिंग मार्क वर धीरज तयार. स्ट्रायकिंग इनला बॅटर आहेत. ड्राईव्ह करतायत ऑफ साईडला. मिड ऑफरनं फिल्डर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान. हो 2 धावा झाल्यात बहुतेक. आता येऊन निसटलाय चेंडू. अशा प्रकारे या 2 धावा धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेले आहेत. त्या 6. गोलंदाजी अप्रतिम होते. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय अत्यंत योग्य. बॉलिंग मार्कवर तयार धीरज. समोर खेळतायत फिल्डर आहेत. आउटफील्ड प्रचंड फास्ट. आलाय पहिला चौकार उसाटणे टीमसाठी. हो, 10 धावा धावफलकावरती. बॅटचे चेंडू गेलाय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव या दरम्यान येईल. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा झालेल्या आहेत. तर चांगली ऑन साईडला फिल्डर आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं झालं. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. षटक दुसरं सुरू आहे. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं. केवळ 3 धावा अंकुश बॉम्बेच्या त्या षटकामध्ये आपण बघितल्या. या ओव्हरमध्येही आपण बघितलं तर 9 धावा आतापर्यंत आलेले आहेत. बॅटची एज पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये गेला. फिल्डर डीपमध्ये आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि हो नाही या 2 धावा झालेल्या आहेत. कारण फिल्डिंगमध्ये थोडासा आपण बघितलं तर तो ढिसाळपणा दिसला. या 2 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती 2 ओव्हर नंतर 14 झालेली आहे. आणि धावांची गती 7ची आपण बघतायत. पहिल्या ओव्हरमध्ये 3, या ओव्हरमध्ये 11 धावा तब्बल खर्च करण्यात आलेले आहे. सध्या तरी चांगली धावगती नाही म्हणता येणार. कारण की 7 रन प्रति ओव्हर मागे ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5 ओव्हर किंवा 4 ओव्हरच्या मॅचमध्ये फार मोठी धावसंख्या नाही आहे. कमीत कमी 10च्या पुढे तुम्हाला ती धावगती राखावी लागेल तर एक चांगली टोटल तुम्हाला उभी करता येईल. 40+ क्रिकेट. आणि आपण बघतायत आपण आहोत मात्रेपाडाच्या क्रीडांगणावरती. जय भोलेनाथ क्रिकेट संघ मात्रेपाडा. त्याचबरोबर आमचे धनंजय चाळके सर, कृष्णा मात्रे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही 40+ क्रिकेटची अत्यंत सुंदर क्रिकेट स्पर्धा. डे नाईट फॉर्मॅट, दिवस रात्र असा फॉर्मॅट आपण बघतायत. आणि फार कमी प्रवेश शुल्क आणि सगळ्यांना नाईट क्रिकेटचा आनंद या ठिकाणी घेता येतोय. उचललाय कव्हरच्या दिशेने. फिल्डरने हा झेल स्वीकारलाय पण नो बॉल कॉल अंपायरने केलाय. फिल्डर बहुतेक जास्त लावलाय आणि त्यामुळेच पंचांनी लक्ष वेधून घेतलेलं आहे मागे. तर बघा फिल्डिंग लावताना तुम्ही लक्ष द्या कारण
ही आज दुसऱ्यांदा गोष्ट घडलेली आहे. काही नियम असतात, एका बाजूला किती हवेत, दुसऱ्या बाजूला किती हवेत, या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात असायला हव्यात. आणि पंचांचं लक्ष नेहमीच असतं, कारण की हे सगळे पंच प्रचंड अनुभवी आहेत, भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत. ओहो, हा फ्रीट होता, कॅच पकडली असती तरीही फरक नसता पडला. फ्रीटमध्ये आपण जर बघितलं तर फलंदाज पूर्वी 4 पद्धतीने बाद व्हायचे, आता 3च पद्धत आहेत. त्यातली कॉमन पद्धत म्हणजे रनआउट. जो पहिले पुढची मॅच तर पाली आणि चिरड दोन्ही कॅप्टनने रिपोर्टिंग करायची आहे. पॉइंटला झेल होता, नाही पकडता आला, कठीण या ठिकाणी आपण बघतायत हा झेल होता. आणि या 4 धावा. स्क्वेअर कट, अप्रतिम स्ट्रोक, अगदी उजव्या हाताला फिल्डरच्या निघून गेला हा चेंडू. विकेट कीपरला ही त्या ठिकाणी पकडता आला नाही. वाईट प्लस या 4 एकूण 5 हा पंजा. तर 27 धावा, 2.2 षटक. राजेश पुन्हा एकदा तयार. स्टार्टिंगला प्रकाश, नॉन स्ट्राईकला दिलीप. ड्राईव्ह करतायत, मिड विकेटला चेंडू गेलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, फार वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, पण 2 धावा तितक्याच वेगाने पूर्ण करतायत. आणि काही टीम्स अशा आहेत, काही खेळाडू असे आपण जे बघतात की 40+ खेळत आहेत, पण रनिंग बिटवीन द विकेट बघा, फिल्डिंगचा तो स्टँडर्ड बघा जो त्यांनी अजूनही राखलेला आहे. काही खेळाडू पूर्वी जो फिटनेस होता तो आजही बघायला मिळतोय. काही जण थोडेसे बलकी झालेले आहेत. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. तर वावंजे आणि मानपाडा, कॅप्टन या. वावंजे आणि मानपाडा. तर धावा 30. लॉफ्ट केला फ्रंट फुटवरती येऊन कव्हर्सच्या दिशेने आणि हा षटकार. आणि या दरम्यान धावचीची संधी आहे, फलंदाज बाद होतील. आणखीन एक विकेटचं पतन उसाटणीच्या. तर धाव फलकावरती 36 आणि 3 षटक, 36 धावांची गती 12ची आपण बघतायत. अखेर षटक कमबॅक झाले उसाटण्याचं आणि खूप जबरदस्त कमबॅक झाले, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 3 होत्या, 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 12 धावा होत्या.
पण मागच्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने धावा येताना दिसल्या. तर मानपडा आणि वावंजे या दोन्ही कॅप्टन या. वेळ जास्त घेऊ नका बुरदुल टीम. स्टॉप वॉच सुरू आहे. चला वेळ जास्त घेऊ नका. ऑलरेडी भरपूर लेट आहोत आपण. स्लो रोहन शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि गती आपण बघितली तर फार जास्त नव्हती. आणि अशा प्रकारे हा डॉट बॉल बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार आहेत गुरु. अखेरचं षटक प्रगतीपथावरती. बघूया की धावसंख्येचं टार्गेट सेट करतायत. हुक केलाय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या 4 धावा. दोन मॅच होणार आहेत भाल टीम. तुम्ही घरी गेलात आणि वेळेवरती नाही येऊ शकले तर लक्षात असू द्या. त्याला तुम्ही जबाबदार असाल असं आयोजकांचं म्हणणं आहे. कारण बघा 4 आणि 3 ओव्हरच्या मॅचेस आहेत. त्यात जास्त वेळ लागत नाही. पायावरती चेंडू आदळलाय. अपील तर झालंय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथून सफल झालाय का बघूया. या 3 धावा झालेल्या आहेत कंप्लीट लेग बायच्या रूपाने. आणि काय कमबॅक झाले बघा. 2 ओव्हर 12 आणि तिथून ही गरुड झेप घेतलेली आहे टीम उसाटणीने. सुपर सुपर कॅच. डायव्हिंग कॅच. फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू. तर शिवसेना जिल्हा प्रमुख परेशभाई पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि नक्कीच इन ॲक्शनमध्ये असणार आहेत. मी परेशभाई यांना विनंती करेन. शिवसेनेचा एक बुलंद आवाज ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ख्याती राहिलेली आहे असे परेशभाई पाटील यांचं आगमन झालेलं आहे. जे वावंजे ए संघाचे आधारस्तंभ आहेत. हुक आणि फाईन लेगला आज चेंडू सीमारेषे बाहेर. तर वावंजे गावचे सरपंच आदरणीय एकनाथ दादा पाटील यांचे आगमन झाले. त्यांनाही या ठिकाणी मी इन्व्हाइट करतोय. मानपाडा संगना घ्या. वावंजेचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मानपाडा
चला फिल्डिंग लावून घ्या, मॅच सुरू करा. टार्गेट एकूण 48 धावांचे, प्रति ओव्हर मागे 12 धावांची धावगती विजयासाठी राखायचे ते बुर्दुलला. बॉलिंगमध्ये जबरदस्त कामगिरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये बुर्दुलची राहिली, पण ओसाडणेने जो कमबॅक केला तिथून एक मोठी टोटल 4 ओव्हरमध्ये धावफलकावधी त्यांनी लावलेली आहे. तर ओपनिंग पेअर रुपेश आणि किशोर चेंज करा. वैभव आणि संदीप अशी ओपनिंग पेअर बुर्दुलची. बुर्दुल संघासाठी खातर हे मैदान नेहमीच लकी राहिलेले आहे. या मैदानावरती त्यांचा परफॉर्मन्स नेहमीच भरलेला आहे. नेहमीच चांगल्या पद्धतीने इथे ते खेळत आलेले आहेत आणि 3 वेळा जे रनरअप राहिलेले आहेत रेग्युलरच्या माध्यमातून. तर रेग्युलर 3 वेळा आपण जर पाहिलं तर रनरअप म्हणजे चॅम्पियन पदावरती विराजमान जरी होता आला नाही तरीही या मैदानावरती जेव्हा जेव्हा आल्या तेव्हा काही ना काही इथून घेऊन गेलेले आहेत. पण बघूया आज बॅटिंग चांगली करावी लागेल. 48 धावा चेस करायच्या आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 12ची आवश्यक धावगती राखायची आहे. आज थोडी जास्त गर्दी आम्हाला दिसते कारण जवळपासचे संघ आहेत, त्यामुळे गर्दी आम्हाला अपेक्षित होती. या दरम्यान आणि हा झेल डिप्लाय फलंदाज बाद. एक या धावसंख्येवरती 1 गडी बाद झालाय बुर्दुलचा. फलंदाज बाद झाले संदीप. न्यू बॅटर अंकुश बॉम्बे. बॉलिंग चांगली गेली आहे, बघूया बॅटिंग कशी करतायत. आहा, उचलला, मिड विकेटला पाठवलाय, सीमारेषे बाहेर. A1 क्वालिटीचा हा हॉलमार्क षटकार. थँक यू डीजे. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा देखील निघालाय दन करत सीमारेषे बाहेर. षटकारानंतर आलेला हा चौकार. अंकुश आले आणि नुसते आले नाही, विजयाची आस, विजयाची आशेची किरण मैदानावरती घेऊन आल्यात बुर्दुल टीम साठी. जे अंकुश बॉम्बेने केवळ 3 धावा दिल्या होत्या ते मात्र इथून आता बॅटिंगही चांगली करतात. 11 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेलाय. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होतोय सफल. ओहो, झाली आहे मिसफील्ड. आणखीन एक धाव उर्तूच्या रूपाने. या 3 धावा, या 3 धावे धावसंख्या 14 धाव फलकावरती.
एक बॉल बाकी आहे असं म्हणतात. एक बॉल बाकी आहे. अंपायर तर बघा, पहिला बॉल 1 धाव, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल षटकार, चौथा बॉल चौकार आणि आता ही 13री धाव. एक बॉल बाकी आहे. चला, होतं असं कधी कधी. 14 धावा झालेल्या आहेत. तेच आम्ही इथे चेक केला. थांबा, पहिली सिंगल आहे ना, पहिली सिंगल आहे. दुसऱ्या बॉलवरती विकेट आहे. एक सिंगल पहिल्या बॉलला हा इथे दाखवते. दुसऱ्या बॉलला विकेट, तिसऱ्या बॉलला षटकार, चौथ्या बॉलला चौकार आणि पाचव्या बॉलला ट्रिपल. तर टॉस होते बावनजी वर्सेस मानपडामध्ये. ड्राईव्ह करतायत, मिड विकेटला फिल्डर येत आहेत. डीप मधून दुसऱ्या धावीचा प्रयत्न, थ्रो चांगला आलाय आणि ओ इथे काय घडलंय, अगदी समोर चेंडू लँड झाला आणि बघा, खराब थ्रो. गरज होती का? पूर्णपणे ताकदीने हा थ्रो केला होता. एकूण किती? 7. टॉस जिंकलाय का? तर 7 सत्ता आलाय आणि पहिल्यांदा घडले हे या टुर्नामेंट मध्ये. तर धाव फलकावरती एकूण 21. शेवटचा बॉल बाकी होता. वेळ जास्त घेऊ नका टीम मुसाडने. तर शेवटचा बॉल जो खऱ्या अर्थानं राहिला होता त्या बॉल वरती 7 धावा आल्यात. 21 48 चेस करायच्यात पहिल्याच ओव्हर मध्ये. 21 पाली चिरड भाल. कॅप्टननी रिपोर्टिंग करा प्लीज. इथे या. पाली चिरड. चला, 21 धावा आणि विजयासाठी अजूनही आपण बघितलं तर इथून 27 करायचे आहेत आणि 18 बॉल मध्ये 27 म्हणजे रिक्वायर्ड रन रेट 9.00 प्रति ओव्हर मागे. स्ट्राईकला बॅटर आहेत वैभव, ज्याला वैभवशाली बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूला अंकुश बॉम्बे. 3 बॉल मध्ये 13. बघूया कुणाचे 3-13 वाजवत आहेत. वेळ जास्त घेत आहेत टीम मुसाडने. बघा प्लीज. ऑन साइडला अलंग द ग्राउंड चेंडू येतोय स्क्वेअर लेगला. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा धोका पत्करत होते. मानस होता पण ते धाडस करता आलं नाही कारण की थ्रो अगदी वेळेवरती गेलाय. आणि या दरम्यान एक धावसंख्या धावफलक होती 22. सुरुवात जबरदस्त झालेली आहे. प्रत्युत्तर चांगलं दिलं. इट का जवाब पत्थर से, टिट फॉर टॅट. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर. चुमंतार.
बघा षटकार, काय जबरदस्त कॅमेरा वर्क. आमचे कॅमेरामॅन राज जोशी, नावातच ताकद आहे. आणि आमचे दुसरे कॅमेरामॅन वेदांत. आणि इथे फलंदाज, क्लीन बॉल, कमबॅक जबरदस्त झालाय. वार पे पलटवार, ऍक्शन पे रिॲक्शन, हीच तर ओळख आहे या खेळाची. इथून मात्र पलटवार झालाय आणि दिलीप पाटीलने केले कमबॅक. हा बघा ॲक्शन रिप्ले, बुंद्या टाकला होता, ज्याला आपण नेहमी यॉर्कर हा शब्द वापरत असतो. एकूण 28 आणि 2 धावा, 2 गडी बाद झालेले. तर 20 धावांची गरज आहे. राजेश स्ट्रायकिंग इनला. ओ इनर एज प्लेड ऑन झाल्यात. जसे आले तसेच निघाले पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने. तर 28 धावा, 1.4 हे षटकं आतापर्यंत झालेले आहेत. आणि काय कमबॅक आहे बघा. तर हॅट्रिक बॉल षटकारानंतर हे कमबॅक कौतुकास्पद आहे. 20 ची गरज आहे. स्ट्रायकिंग इनला बॅटर गुरु. बघूया गुरु. हॅट्रिक बॉल, ओ हवेत, कोण घेणार? स्वतः आलेले आहेत. झेल झाला ड्रॉप. हॅट्रिक होती, संधी होती, ती गमावली आहे, ती दवडली आहे. पण 2 धावा इथून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 30, इथून 18 ची गरज आहे. सामना जर आपण पाहिलं, विकेट जरूर 3 गमावलेले आहेत, पण बुर्दुलला ती चान्स आहे. इथून ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्यात, तिथून खऱ्या अर्थाने तो कॉन्फिडन्स बुर्दुलमध्ये आपण बघितला. पण 2 विकेट मागच्या 2 बॉलमध्ये गेल्यामुळे थोडासा एक दबाव निर्माण झाला होता. पण 30 धावा झाले आहेत. अजूनही 18 करायचे आहेत आणि त्या करण्यासाठी 13 चेंडू शेष आहेत. स्ट्राईकला गुरु, बॉलिंग मार्क व दिलीप. ओहो, हॅट्रिक नाही, पण ओव्हर हॅट्रिक. गुरुला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. तीस वरती 4था गडी बाद झालाय. आदरणीय परेशभाई पाटील यांना विनंती करेन, शिवसेनेचा एक बुलंद आवाज, ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ख्याती राहिलेली आहे, क्रिकेटवरती नितांत प्रेम, राजकीय क्षेत्रात सक्रिय जरी असले तरीही आधी ते क्रिकेटपटू आहेत आणि त्यांच्यामधला खेळाडू अनेकदा मैदानावरती त्यांना घेऊन येतो. तर मी बाईंना विनंती करेन, आपण मंचावरती या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. खेळायचं आहे, भाई म्हणतात आम्ही खेळतो, आधी खेळण्याचा आनंद आम्ही घेऊ. तर चला, 18 धावा करायच्या आहेत. इक्वेशन 12 बॉलमध्ये या 18 धावा करायच्या आहेत. रिकॉर्ड रन रेट 9च आहे. पवनची टीम जबरदस्त खेळी होती मानपाड्याच्या स्पर्धेमध्ये, आपण बघितला पिंपळादेवी चषकमध्ये. चला चला, वेळ जास्त घेत आहेत उसाटणे टीम. स्टॉप वॉच सुरू आहे.
आज एक टीमला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागला. तुम्हाला तशी वेळ येऊ देऊ नका प्लीज, कारण की मॅच तुमच्यासाठी महत्त्वाचे. 18-12 बॉलमध्ये एक बॅलन्स मॅच आहे. ड्राईव्ह करताय, समोर लॉंग ऑनला फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, थ्रोही चांगला येतोय. केवळ एक धाव मिळेल. आता 17 धावांची गरज आहे. त्या 7 धावा शेवटला कुठेतरी आठवतील, ज्या ओव्हरथ्रोच्या रूपाने तो चौकार आला, तिथून 7 धावा. आणि काय बघा, ओ बॅटची चेंडू मागे, काय फिल्डिंग झाली आहे. सुपर फिल्डिंग, शॉट थर्ड मॅनला. एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघताय 32. 16ची गरज आहे. ऑफ स्टंप वरती हा चेंडू, वाईट यॉर्कर आपण बघतायत. हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक. बॉलिंग मार्कवर संदीप पाटील. धावसंख्या 32. 16ची गरज आहे. यावरचे 3 चेंडू झालेले आहेत, म्हणजे अजूनही 9 चेंडू आणि 16ची गरज. ओ बॅटची एज, विकेट किपरच्या हाताला ब्रश करून चेंडू मागे गेलाय. हा झेल होता, कठीण होता, पण हाताला जर बॉल लागला याचा अर्थ झेल तुम्ही पकडू शकले असते. एक धाव आली आहे. 33 धावा झाल्यात. 15ची गरज आहे. 8 बॉल शेष आहेत. मॅच जबरदस्त रंगतदार स्थितीमध्ये जाऊन पोचलेली आहे. एका बाजूला बुर्दू, दुसऱ्या बाजूला उसाडणे. आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी. इक्वेशन बदलत आहे. 7 बॉल आणि 15ची गरज आहे. या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा आल्यात संदीपच्या 5 बॉलमध्ये. काय बॉलिंग केली. अखेरचा बॉल, ओ हवेत, मिस टायमिंग. झेलची शक्यता, पण फिल्डर खूप मागे आहेत. चेंडूची वाट बघतायत. आणि या दरम्यान आपण बघतायत या दोन धावा. धावसंख्या धावफलकावरती 35. 6 बॉल 13ची गरज आहे. या मॅच मध्ये प्रत्येक इनिंग मध्ये आपण चढ उतार बघितले. तर 6 बॉल 13. फिल्डिंग लावून घ्या, वेळ जास्त घेऊ नका. उसाडणे ऑलरेडी या इनिंगला भरपूर वेळ लागलेला आहे, तर प्लीज डिसिजन लवकर घ्या आणि लगेचच फिल्डिंग लावून घ्या. सगळ्यांनी एकत्रित येऊ नका. जे मेन फिल्डर असतील त्यांनी डिसिजन घ्या, पण सगळे तुम्ही एकत्र येता आणि त्यानंतर फिल्डिंग लावताना बराचसा वेळ खर्च होतो. तर 6 बॉल 13ची गरज. वळूया मैदानाकडे. 6 बॉल करायचे, धावा 13. अखेरचं षटक घेऊन येत आहेत. बॉलिंग मार्कवर किशोरच्या हातात संघाचं भवितव्य सोपवलेलं आहे. तर स्टार्किंग इनला आहेत रवी. 6 बॉल 13चं इक्वेशन. विजयासाठी कंपल्सरी चेसिंग आहे. किशोरचा बॉल बॅट अँड बॅटच्या मध्ये होता. ड्राईव्ह करतायत, मिसफिल्ड झाली आहे. 2 धावा येतील. या चुका उसाटणीला टाळाव्या लागतील. या चुका पराभवाला कारणीभूत ठरतील, कारण जिथे सिंगल होती तिथे डबल येते. आता इक्वेशन 11ची गरज आहे. एखादा मोठा फटका इथून बुर्दूला मॅचच्या अगदी जवळ आणेल, विजयाच्या समीप आणेल. 11ची गरज आहे. 5 बॉल. किशोर तयार. दोन्ही बाजूला वातावरण गरम झालेलं आहे, कारण की मॅच क्लोज येते.
ऑन साइडला खेळतात, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूने ओलांडले सीमारेषा, आलाय चौकार. $37. ओहो, ऑन साइडला लॉंग लेगच्या दिशेने, हा देखील सीमारेषेबाहेर. 4 धावा. तीन बॉल तीन ची गरज आहे. बॉल टू रन इक्वेशन मॅच मध्ये बुर्दुलचं होते कमबॅक. रवी, आणि काय बॅटिंग केली रवीने या नाजूक स्थितीमध्ये. तीन बॉल तीन. किशोर तयार स्टॅकिंग इनला. रवी, चांगली बॅटिंग केली रवीने. 2 चौकार महत्वाच्या क्षणी मारलेले आहेत. हा देखील ऑन साइडला उडवलाय. फिल्डर येत आहेत. 1 धाव कंप्लीट. आणि बघा, वाट बघत बसले, पण नशीब हा थ्रो थोडासा बाजूला गेला. 2 धावा. आणि अशा प्रकारे धावांची बरोबरी झालेली आहे. केवळ 1 धावेची गरज. आणि बुर्दुसाठी हे मैदान लकी आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध होते या मॅचमधून, कारण पराभवाच्या छायेत ही टीम गेली होती. तिथून तो कमबॅक झाला आहे. पण उसाटणे टीमने फिल्डिंगमध्ये भरपूर चुका केल्या. त्याच कारणास्तव हे मॅच त्यांच्यापासून थोडी दूर जरूर आहे. पण 2 बॉलमध्ये 1 करायचे आहे. उसाटणे इथे जिंकू शकतो. लक्षात असू द्या, ही मॅच मी म्हणेन बॅलन्स आहे. हा डॉट आला त्या मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. आणि झाले चुका अगदी शेवटपर्यंत उसाटणे केल्या. आणि बायच्या रूपाने या 4 धावा. अशा प्रकारे बुर्दुल टीमने ही मॅच जिंकलेली आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. चला, 52 आणि मानपडा.